सकी शाह मंसूर अली आलम सैयद अहमद कबीर या सैयद की बाबर शेख नदी में बरकत मध्ये अध्यक्ष या पुढे सगळे आमचे अध्यक्ष होते ना दर्शन इकडे आहे ना इकडे मागे जागा आहे ओके गवार या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा, सावित्रीमाई फुलेंचा, सावित्रीमाई फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवराज का विजय असो, छत्रपती महात्मा ज्योतिबा फुलांचा विजय, पूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती सावित्रीमाई फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी आमदार आहे इकडे बघा, इथे बघा. एक मिनिट थांबा, घेतो ओके. मी एवढंच सांगू शकतो, मी अनिरुद्ध शिवराम कांबळे रिपब्लिकन पक्ष नेते, सन्माननीय या देशाचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब व रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची सबंध महाराष्ट्रभर युती आहे आणि त्या युतीच्या माध्यमातून वरती बोलणी चालू असताना आम्हाला सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी कोकणवासियांना आदेश दिला की आमची बोलणी चालू आहे रिपब्लिकन सेना आणि शिंदे गटाजवळ, त्यामुळं आपण अर्ज भरावेत. या गव्हाणे जिल्हा परिषद गणातून मी स्वतः अनिरुद्ध शिवराम कांबळे मी अर्ज भरलेला आहे आणि सन्माननीय ह्या राजापूर लांजेचे आमदार दूरदृष्टीचे आदरणीय किरणजी सामंत साहेब, त्याचप्रमाणे ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब ह्यांच्याशी देखील आमची चर्चा होईल, वरच्या लेवलनी झालेली आहे आणि तेही आमचा कुठेतरी विचार करतील जिल्ह्यामध्ये, एवढी या सर्वांकडनं मी अपेक्षा करतो. 2017ला आपण तिथे काँग्रेसच्या वतीने एक उमेदवार उभा केला होता, त्याला जवळजवळ 3000 मतं मिळाली होती, महिला होती आणि तिच्या मिस्टरांनाच साहेबांनी तिकीट दिलेलं आहे जिल्हा परिषदचं. माझे असं म्हणणं आहे की रिपब्लिकन सेनेला जिल्ह्यातून जिल्हा परिषदची एकच सीट हवी आणि ती गावाने हवी. तर ह्याचा सन्माननीय पालकमंत्री उदयजी सामंत साहेब, त्याचप्रमाणे दूरदृष्टीचे आमदार किरणजी सामंत जाताना वीज, लाईट, पाणी, त्याचप्रमाणे जो आज पाण्याचा प्रश्न आहे त्या मतदारसंघामध्ये, शाळेचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, जे साकव आहेत ते काय नदींना नाही आहे, रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे, हे मुद्दे घेऊन जाणार.